काय ग ताई, बस अभ्यास कर असं सांगून मुलं अभ्यासच करत नाहीत. हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. मुलं अभ्यास करत नाहीत असं नाही, आपण वेळ चुकीची ठरवतो, त्यामुळे मुलं अभ्यास करत नाही. आज या 3 गोष्टी लक्षात ठेव. हे सगळं गृहिणीला माहीत असायलाच हवं. पहिली गोष्ट, शाळेतून आल्यावर लगेच अभ्यासाला बसू नका. मुलांचं डोकं तेव्हा थकलेलं असतं. कमीत कमी 30 ते 40 मिनिटाचा ब्रेक द्या. दुसरी गोष्ट, अभ्यासाची वेळ रोज बदलू नका. एक ठरवलेली वेळ ठेवा. उदाहरणार्थ संध्याकाळी एकाच वेळी. मेंदूला सवय लागली की अभ्यासाला विरोध कमी होतो. आणि तिसरी गोष्ट, 2 तास सलग अभ्यास नको. 20 ते 30 अभ्यास आणि 5 मिनिटं ब्रेक हा सगळ्यात इफेक्टिव्ह फॉर्म्युला आहे बरं का. आणि अभ्यासाच्या वेळी टीव्ही बंद ठेवा, मोबाईल दूर करा आणि घरातील गोंधळ कमी करा. कारण मुलांचं लक्ष बोलण्यापेक्षा वातावरणावर जास्त असतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलांना शिस्त शिकवायची असेल तर आधी रुटीन देणं गरजेचं आहे. आजपासून मुलांना ओरडणं कमी करा आणि एक ठरवलेली अभ्यास सिस्टीम द्या. मुलं बदलतात जेव्हा पद्धत बदलते. आणि आणि अशाच रोजच्या सोप्या घरात लगेच वापरता येणाऱ्या गृहिणी टिप्ससाठी मला आत्ताच फॉलो करा, कारण इथे मोटिवेशन नाही, सोल्युशन मिळतं.